नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मॅक मेंटर. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आणि कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तर आज आपण पाहणार आहोत इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स युझिंग ऍडजॉइंट मेथड. तर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स आतापर्यंत आपण काय केलं? कोफॅक्टर काढलं, नंतर ऍडजॉइंट काढलं, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काढलेला आहे, बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता एक नवीन टर्म आहे इन्व्हर्स. इन्व्हर्स कशाने डिनोट करतात पहा, ए रेस टू -1 और ए डॅश 1. ओके, तसा इन्व्हर्स डिनोट करायचा असतो. आणि जर स्क्वेअर मॅट्रिक्स ए आहे आणि त्याचा इन्व्हर्स असेल तर काय पाहिजे? डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. का तेही सांगतो तुम्हाला. आता बघा, इथे इन्व्हर्सचा फॉर्म्युला दिलेला आहे डायरेक्ट. आपण फॉर्म्युलाला पूर्ण डिटेल मध्ये नंतर जाऊया. त्या फॉर्म्युल्याकडे या. आता इथे बघा, ए इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. जर आता इथे बघा की 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, आता डिटर्मिनंट ऑफ ए 0 झाला तर काय होणार? 1 अपॉन 0 होणार. म्हणजे ती टर्म नॉट डिटरमाइन होते किंवा इन्फिनिटी होते, बरोबर आहे. एनिथिंग डिवाइड बाय 0 कॅन नॉट बी डिटरमाइन. ओके, म्हणून इकडे सांगितलेलं आहे की स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट 0 नाही पाहिजे. ओके, तेव्हाच आपण त्याचा इन्व्हर्स काढू शकतो. इन्व्हर्स मध्ये हा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला काय दिसतंय की आपल्याला पहिली स्टेप काय पाहिजे? डिटर्मिनंट. पहिली स्टेप डिटर्मिनंट आहे. सेकंड पाहिजे ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट करताना आपण मागच्या लेक्चर मध्ये काय केलेलो? तर आपण आधी काढलं कोफॅक्टर, नंतर काय केलं? कोफॅक्टरचा मॅट्रिक्स बनवला आणि नंतर थर्ड स्टेप होती त्याचा ट्रान्सपोज केलं. ओके, म्हणजे कोणत्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा असेल तर आधी आपल्याला काय पाहिजे? त्याचा डिटर्मिनंट शोधावा लागतो. डिटर्मिनंट आपण मॅट्रिक्सच्या पहिल्या लेक्चर मध्येच पाहिलेले आहेत. मग डिटर्मिनंट काढला, जर जो 0 नसेल तर आपण पुढच्या स्टेपला जाऊ शकतो. जर 0 आला तर त्याचा इन्व्हर्स निघणार नाही. मग नेक्स्ट आपण जाणार ऍडजॉइंटला. ऍडजॉइंटला काय करायचं आपल्याला? पहिलं कोफॅक्टर काढावे लागतील. ओके, 2x2 असेल तर 4 कोफॅक्टर, 3x3 असेल तर 9 कोफॅक्टर. नंतर त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स बनवायचा आणि त्याच मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करायचा, म्हणजे आपल्याला ऍडजॉइंट येईल. ओके, आणि साध्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायचा तर आपला ए इन्व्हर्स हा होऊन जाईल. ओके, तर लक्षात ठेवा, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, दोनच गोष्टी आहेत, डिटर्मिनंट आणि ऍडजॉइंट. अजून एक रूल आहे याच्यामध्ये की ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. हे लक्षात ठेवा. ओके, तर आता हे तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलेलं आहे. तर आता आपण पुढे त्याच्यावर न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. एक 2x2 चं मॅट्रिक्स घेऊन एक 3x3 चा मॅट्रिक्स घेऊया. तर आता आपण एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. मॅट्रिक्स ए दिलेला आहे, 2x2 मॅट्रिक्स 4 3 3 2, आणि फाइंड करायला सांगितलेलं आहे ए इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. तर ऍडजॉइंट मेथड मध्ये आपला फॉर्म्युला काय? ए इन्व्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर पहिली गोष्ट काय काढायची आपल्याला? डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट आपण मागे शिकलेलंच आहे. डिटर्मिनंट मध्ये लिहून घेतलं 4 3 3 2, 4 इंटू 2 मायनस 3 इंटू 3 दॅट इज 8 मायनस 9 मायनस 1. म्हणजे आधी आपला आन्सर कोणता आला? डिटर्मिनंट आला. आता विच इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ह्याला इन्व्हर्स आहे असं म्हणू शकतो. ओके, आपली नेक्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला? ऍडजॉइंट. आणि ऍडजॉइंट साठी काय करतो आपण? कोफॅक्टर, मॅट्रिक्स, नंतर त्याचा ट्रान्सपोज. तर आधी आपण कोफॅक्टर काढून घेऊया. कोफॅक्टर काढताना काय करायचं? C11 म्हणजे कोणता एलिमेंट आहे? 4. मग काय करायचं आपण? पहिली रो आणि पहिला कॉलम गायब करायचा, राहिला एलिमेंट 2. तो 2 लिहिला. पण काय फॉर्म्युला असतो? -1/i + j. पण आता इथे 1 1 असल्यामुळे काय होतंय? इथे पॉझिटिव्ह येते. 1 1 ला पॉझिटिव्ह आणि 2 2 ला पॉझिटिव्ह, बाकी 1 2 ला निगेटिव्ह येते साइन. ओके, म्हणजे आन्सर आला नाही -1 इंटू समथिंग. आता नेक्स्ट काय केलं? 1 2 एलिमेंट. 1 2 एलिमेंट कोणता आहे? 3. मी सेकंड कॉलम गायब करतो आणि फर्स्ट रो, तर राहिले किती? 3. नुसते 3 आहेत, त्याला मायनस साइन लावलं. ओके, सिमिलरली C21 2 1 एलिमेंट कोणता? हा 3 आहे.
पहिला कॉलम सेकंड रो गायब करतो, राहिला एलिमेंट परत 3, त्याला -1 साइन. ओके, C22 कोणता आहे? 2 एलिमेंट आहे. सेकंड कॉलम आणि सेकंड रो गायब, राहिला 4. ओके, अशा प्रकारे आपण कोफॅक्टर काढले. जसं मागच्या लेक्चरमध्ये कोफॅक्टर काढले, सर्वांच्या आधी कोफॅक्टर काढून घ्यायचे. तर कोफॅक्टरचा मी मॅट्रिक्स बनवला 2 -3 -3 4. ओके, तर आणि नेक्स्ट स्टेप काय आपली? ऍडजॉइंट. तर ऍडजॉइंट म्हणजे काय? जो कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आहे त्याचा काय घ्यायचा? ट्रान्सपोज घ्यायचा. पण आता इथे बघा, ट्रान्सपोज घेताना 2 -3 रो मध्ये होते ते कॉलम मध्ये लिहिले आणि -3 4 रो मध्ये होते परत कॉलम मध्ये लिहिले. पण काही चेंज नाही झालं कारण की तो तसाच मॅट्रिक्स होता. ओके, तर हा झाला तुमचा ऍडजॉइंट. म्हणजे हा एक इक्वेशन झाला, हा 2 इक्वेशन झाला. ओके, आपला फॉर्म्युल्यात आपण परत आले तर काय होणार? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. आता 1 अपॉन काय येणार आहे? -1. ओके, आणि ऍडजॉइंट काय सांगतोय तुमचा? 2 -3 -3 4. आता हे 1 अपॉन 1 -1 काय असतो? -1. तर त्या -1 ने मध्ये सर्वांना गुणायचं. आन्सर काय आलं पाहिजे फायनल आपलं? फक्त मध्ये साइन चेंज होणार, -2 3 3 -4. हा आला तुमचा ए इनवर्स. ओके, आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो आपण गणित कसं सॉल्व्ह केलं. तर आपल्याला काढायचं होतं इनवर्स युजिंग ऍडजॉइंट मेथड. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके, मग पहिली स्टेप काय होती आपली? डिटर्मिनंट काढायचं आहे. तर आपण आपल्या पद्धतीने डिटर्मिनंट काढला. 2x2 डिटर्मिनंट कसा काढायचा असतो? जे प्रायमरी डायगोनलचे एलिमेंट असतात त्यांचा गुणाकार मायनस सेकंडरी डायगोनलचे. आपला आन्सर काय आला? -1. हा इक्वल टू 0 नाही, त्यामुळे आपला इनवर्स एक्झिट आहे. तर आपण आता इनवर्स काढायला जाऊया. आपल्याला पुढे काय लागते? ऍडजॉइंट लागतोय. ऍडजॉइंटला आपण काय पहिले करतो? कोफॅक्टर काढतोय. आणि कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? -1 रेज टू i प्लस j इंटू मायनर ऑफ ij. ओके, म्हणजे C11 इक्वल टू 2 कसा आला? तर C11 4 आहे. मग पहिली रो आपण झाकणार आणि पहिला कॉलम झाकणार, राहिला 2 आहे. आणि इकडे -1 रेज टू 1 प्लस 1. तसं बोललेलं इकडे या दोघांची बेरीज किती होते? इवन होते, म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर येणार. इकडे ऑड होते, मग तो निगेटिव्ह साईन लागणार, जे काय येईल त्याला. ओके, अशा प्रकारे आपण 4 एलिमेंटचे कोफॅक्टर काढले. त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स बनवला आणि त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केला. तेव्हा आपल्याला मिळालं ऍडजॉइंट. म्हणजे आपण बघा इनवर्स करताना काय काय शिकलो, ऍडजॉइंट कसं काढायचं तेही करतोय आपण, डिटर्मिनंट पण करतो जे आधीच शिकलेले आहेत. म्हणजे इनवर्स काढायला आपल्याला आधीच्या लेक्चरचा आधार घ्यावा लागणार आहे, त्यासाठी आधीचे लेक्चर नीट बघा. ओके, आणि पूर्ण बघा, नाही समजलं तर मला सांगा. अशा प्रकारे ऍडजॉइंट काढला आपण. आपण परत आपल्या फॉर्म्युल्याकडे गेलो की ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. टाकलं इकडे 1 अपॉन -1 जी व्हॅल्यू आली होती इंटू हा ऍडजॉइंट लिहिलेला आहे. आता इथे बघा फक्त मायनस साइन बाहेर आहे, 1 अपॉन -1 पण या मायनस साइन 4 आहे ही एलिमेंटला गुणायचंय. मध्ये काय होणार? फक्त साइन चेंज होणार. +2 होता -2 झाला, -3 होता +3 झाला. अशा प्रकारे हा आपला मिळालेला आहे ए इनवर्स युजिंग ऍडजॉइंट मेथड. तर हे सोपं होतं. जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला परत समजावेन. हे झालं 2x2 मॅट्रिक्सचं. आता आपण जाणार 3x3 मॅट्रिक्सचं. सेम आहे, फक्त तिकडे आपल्याला कोफॅक्टर नो फाइंड आउट करायला लागणार आहे, ते आपण करूया. ओके, तर आता आपण 3x3 मॅट्रिक्सचे इनवर्स काढूयात. न्यूमरिकल घेतलेला आहे, मॅट्रिक्स ए दिलेला आहे 1 3 2 -1 0 2 3 1 -1 आणि सांगितलेलं आहे फाइंड ए इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड. ओके, आता ऍडजॉइंट मेथड मध्ये फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आपण पहिला काय काढतो? पहिली स्टेप डिटर्मिनंट. आधी आपण डिटर्मिनंट काढले 3x3 चे ऑर्डरचे. तर बघा आता आपण डिटर्मिनंट काढताना काय करतो? 1 हा 1 एलिमेंट घेतोय, नंतर स्मॉल डिटर्मिनंट सॉल्व्ह करतोय. ओके, 1 इंटू 0 इंटू -1 -1 इंटू 2 इथे लिहिले. आता इकडे -3 लिहितो आपण आणि काय करतो? -1 इंटू -1 -3 इंटू 2 हा दुसरा झाला कंस. आणि इकडे 3 तिसऱ्याला काय करतो? +2 -1 इंटू 1 3 इंटू 0. ओके, याला सॉल्व्ह केलं तर मला आन्सर येते 11. आता मी थोडं शॉर्ट मध्ये घेतोय कारण की आधी आपण शिकलेलं आहे. ओके, तर डिटर्मिनंट सॉल्व्ह केला. पहिलं काय करायचं? डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. दुसरं काय करायचं?
ऍडजॉइंट काढायचा आहे आणि ऍडजॉइंट साठी कोफॅक्टर. तो कोफॅक्टर काढले. कोफॅक्टर काय सांगतो? -1/i + j इंटू मायनर. बरोबर आहे. आता त्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतोय आपण. ओके, ऍडजॉइंट करताना आपण डिटर्मिनंट घेतो, लक्षात ठेवा, मॅट्रिक्स मध्ये नाही घेत. तर पहिला एलिमेंट कोणता आहे? 1. 1 पहिला एलिमेंट असताना काय करतो आपण? पहिली रो आणि पहिला कॉलम झाकतो आणि याचा डिटर्मिनंट करतो. डायरेक्ट 0 2 मायनस साइन राहिला, 0 2 1 -1. ओके, इथे काय आन्सर येतो? 0 × -1 0 -2. ओके, हा पहिला एलिमेंट आला. दुसरा एलिमेंट काय सांगतोय? दुसरा एलिमेंट कुठे गेला? 3 आहे. मग सेकंड कॉलम गायब करतो, फर्स्ट रो गायब करतो, राहिला -1 × -1 -3 × 2. ओके, आता इथे मी परत चुकलेलो आहे. ओके, तर -1 × -1 +1 -3 × 2 6 1 -6 is 5 आणि इकडचे -1. ओके, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे C12 मिळाला आणि C13 ला काय केलं? हा 13 आहे. 1 0 3 1 1 0 3 1 -1 × 1 -3 × 0 आणि बाहेर आहे C13 म्हणजे इवन आहे, 1 + 3 4, त्यामुळे इकडे प्लस साइन आहे, आलं -1. अशा प्रकारे मी 9च्या 9 कोफॅक्टर काढून घेतले. आता मी एवढे मोठे परत लिहत नाही. ओके, फक्त आता मगाशी थोडीशी चूक केली होती, इकडे -1 राहिला होता, मायनस साइन, ते करू नका. ओके, -2 5 -1 5 -7 8 6 -4 3 हे झाले तुमचे कोफॅक्टर. आता नेक्स्ट काय करतो आपण? या सर्व कोफॅक्टरचा एक बनवतो मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स बनल्यानंतर त्याला काय करतो? ट्रान्सपोज. आणि त्या ट्रान्सपोज म्हणजे काय झालं? ऍडजॉइंट. आपण लगेच मी खोडून घेतो आणि परत लिहून घेतो. तर आता आपण सर्व पुसून घेतलेलं आहे आणि आपल्याला माहिती होतं की डिटर्मिनंट ऑफ ए हा 11 आहे. आपण नंतर तर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर लिहूयात. आपण सर्व कोफॅक्टर काढले होते, त्याचा मॅट्रिक्स लिहून घेतला. ओके, आपल्या नेक्स्ट स्टेप माहिती आहे, ऍडजॉइंट ऑफ ए दॅट इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ दॅट मॅट्रिक्स, कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचं. मग तो ट्रान्सपोज करून घेतला. ट्रान्सपोज म्हणजे काय? रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करून घेतला. नंतर हा झाला ऍडजॉइंट. आपल्याला काढायचा आहे ए इनव्हर्स. ए इनव्हर्सचा फॉर्म्युला काय आहे? आता सर्वांना पाठ झाला पाहिजे. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. बरोबर आहे, टाकली व्हॅल्यू 1/11 इंटू जो ऍडजॉइंट होता तो. आता 11 मध्ये घेतला तर सर्वांनी डिवाइड होईल, त्यापेक्षा आपण बाहेरच ठेवतोय. ओके, अशा प्रकारे तुमचं काय झालेलं आहे? इनव्हर्स फाइंड केलेलं आहे. कसला? 3/3. आता फक्त लेंदी प्रोसेस आहे 3/3 ला. का? की आपल्याला 9 कोफॅक्टर काढावे लागतात. डिटर्मिनंट इज इझी, कोफॅक्टर पण इझी आहे. फक्त आता थोडेसे चुका झाल्या होत्या, लाईक मायनस साइन राहून गेलं होतं, ते करू नका. ते होते ऍक्च्युअली मॅथ सॉल्व्ह करतात, त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन करा. आता मायनस साइन गेला असता तर पूर्ण आन्सर चुकलं असतं. ओके, तर मॅथ्स हे कधी पण चेक करत राहा. ओके, अशा प्रकारे आपण आज इनव्हर्स सॉल्व्ह केलेला आहे. तर पुढच्या भागात आपण सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग मॅट्रिक्स कसे सॉल्व्ह करायचे ते पाहूयात. ओके, तो चॅप्टरचा लास्टचा सेशन असेल. त्याच्या नंतर आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. ओके, तर असेच व्हिडिओ बघत राहा, पूर्ण डीप मध्ये बघा. कोफॅक्टर, मायनर, ऍडजॉइंट, नंतर इनव्हर्स. कारण की इनव्हर्स काढायचा असेल तर तुम्हाला कोफॅक्टर आला पाहिजे, ऍडजॉइंट आला पाहिजे, तशाच प्रकारे डिटर्मिनंटही आला पाहिजे. म्हणून आपल्या पहिला व्हिडिओ पाहत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही अडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी आहे इकडे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ओके, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. ओके, टाटा.